महाराष्ट्र हे सुजलाम सुफलाम राज्य आहे, जिथे शेतकरी आपल्या घामाने मातीतून सोनं पिकवतो. परंतु या घटनेत एक वेगळीच जरा घटना घडलेली आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचणे चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. आता ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा एक आश्चर्याचा धक्का बसेल आणि एक वेगळाच धक्का बसेल की या शेतकऱ्याने असं काही डोकं चालवलेलं आहे की या अगोदर तुम्ही याची कल्पनाही केली नसेल की असं काही एक शेतकरी जो आपलं डोकं चालवेल आणि त्यानंतर तो अशा प्रकारे त्यातून पैसा कमवेल. परंतु त्या शेतकऱ्यासोबत नंतर शेवटी काय घडलं पहा. महाराष्ट्र हे सुजलाम सुफलाम राज्य तर आहेच, पण जिथे शेतकरी आपल्या घामाने मातीतून सोनं पिकवतो, पण कधी कधी याच मातीचा वापर काही लोक झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी चुकीच्या कामासाठी करतात. अशीच एक घटना घडली आहे जिथे मक्याच्या शेताने केवळ धान्यच नाही तर कायद्याचा डोळा चुकवून वाढवलेला एक मोठा गुन्हाही पोटात साठवला होता. आता मक्याची शेती अशी केली होती, गोलाकार पद्धतीने मक्याची शेती केली होती. वेस्टर्न कल्चर म्हणजे बाहेरील देशामध्ये जशा प्रकारे मक्याची शेती केली जाते तशाच प्रकारे या शेतकऱ्याने ही शेती केली होती. बरेचसे लोक त्याला नावं ठेवायची, परंतु त्याने त्याच मक्याच्या शेतामध्ये असं काही केलं आहे की त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. मक्याची शेती सरळ पद्धतीने करायची सोडून या शेतकऱ्याने गोलाकार पद्धतीने केली होती. सर्वजण त्या शेतकऱ्याला नावे ठेवायची, काहीतरी वेगळंच हा करतो म्हणून त्या शेतकऱ्याला बरेचसे शेतकरी नावं ठेवायचं. परंतु त्या शेतकऱ्याने पुढे काय केलेलं आहे पहा. विश्रामपूर नावाचं एक छोटं गाव होतं जिथे सगळीकडे ऊस, मका आणि फळबागांची रचलेली इथे रेलचेल होती. या गावात सकाराम नावाचा जो एक प्रगतशील शेतकरी राहत होता. सकारामचे मक्याचे शेत यंदा इतके डुलत होते की पाहणाऱ्यांचे डोळे दिपावत होते. परंतु त्याचे बरेचसे मक्याचे शेत होतं, परंतु त्याने एका एकरामध्ये गोलाकार पद्धतीने मक्याची शेती केली होती. आता त्या मक्याच्या शेतामध्ये मधोमध त्या शेतकऱ्याने हत्ती गवत वाढवले होते. हत्ती गवत यामुळे त्या शेतात आत काय चालले आहे हे बाहेरून पाहणाऱ्याला समजणे अशक्य होते. अगोदरच गोलाकार पद्धतीने मका केली होती आणि त्यामध्ये हत्ती गवत लावले होते आणि त्यानंतर हत्ती गवत असल्यामुळे बाहेरून पाहणाऱ्याला समजणे जरा कठीणच होते. सकारामने गेल्या काही महिन्यांपासून लोकांमध्ये मिसळणे कमी केले होते. तो रात्रीच्या वेळी शेतात जास्त वेळ घालवायचा. गावकरी म्हणायचे सकाराम लय कष्ट करतोय म्हणून त्याचं पीक इतकं जोरात आलंय. पण या हिरवळीच्या आड काहीतरी वेगळंच शिजत होतं आणि ते लवकरच लोकांना समजणार होतं. परंतु आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या शेतकऱ्याने गोलाकार पद्धतीने मका केली होती, मग या मक्याच्या शेतामध्ये असं त्याने काय लावलं होतं की अक्षरशः मग सर्व गावकरी हादरले. त्यानंतर पोलीस आले आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला अटक केली. तर सकारामने अतिशय हुशारीने गांजाची लागवड केली होती. त्याने शेताच्या मधल्या भागात साधारण त्या परिसरात गांजाची रोपे लावली आणि त्याच्या चारही बाजूंनी मक्याची आणि हत्ती गवताची दाट भिंत उभी केली होती. वरून ड्रोनने पाहिले तरी केवळ हिरवीगार झाडेच दिसायची. गांजाची झाडे जशी जशी मोठी होऊ लागली तसा त्यांचा विशिष्ट उग्र वास परिसरात पसरू लागला. पण सकारामने त्यावरही उपाय शोधला होता. त्याने शेताच्या कडेला मोठ्या प्रमाणात गोलाकार पद्धतीने झेंडूची फुले सुद्धा लावली होती आणि उग्रवासाची इतर पिके सुद्धा लावली होती, जेणेकरून गांजाचा वास दबून जाईल. मग जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात एक फोन आला आणि फोन करणाऱ्याने फक्त इतकेच सांगितले की साहेब, विश्रामपूरच्या मक्याच्या शेतात जे दिसतंय ते खरं नाही आहे, एकदा खात्री करा. असा मग त्यांना फोन गेला होता आणि त्यानंतर इथेच सर्व प्रकार घडलेला आहे. फोन गेल्यानंतर पोलिसांनी चौकशी करायला अखेर सुरुवात केली होती. पोलिसांनी सुरुवातीला हे गावकऱ्यांमधील वादातून आलेले तक्रारपत्र समजले, पण संशय बळावल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB म्हणजेच एका पथकाने साध्या वेशात गावात फेरफटका मारला. पोलिसांना सुरुवातीला काहीच आढळले नाही. सकारामचे शेत लांबून अगदी सामान्य दिसत होते, पण एक एकर अक्षरशः वेगळंच होतं. गोलाकार पद्धतीने असं का लावलेलं आहे असं पोलिसांना सुद्धा प्रश्न पडला. एक पोलीस कॉन्स्टेबलला मक्याच्या झाडांमध्ये काही झाडांची पाने वेगळी दिसली. मक्याची पाने लांब आणि गुळगुळीत असतात, पण तिथे काही झाडांची पाने विभागलेली आणि टोकदार होती. दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा संपूर्ण गाव अखेर झोपेत होतं तेव्हा पोलिसांच्या 5 गाड्यांनी सकारामच्या शेताला वेढा घातला. सकारामला आपल्या घरातून काही कळायच्या आतच पोलिसांनी ताब्यात घेतलं.
जेव्हा पोलीस मक्याच्या फडाच्या आत घुसले तेव्हा त्यांचेही डोळे पांढरे झाले. आतमध्ये जवळपास 500 ते 600 गांजाची झाडे अक्षरशः डौलाने डोलत होती. काही झाडे तर 7-8 फुटांपर्यंत वाढली होती. सकारामने त्यांना ठिबक सिंचनाची उत्तम व्यवस्था केली होती. सकारामने रासायनिक खतांचा वापर करून त्याने ही झाडे अत्यंत कमी वेळात मोठी केली होती. दिवसभर पोलिसांचा पंचनामा सुरू होता. गावातील लोक जमा झाले होते. त्या सकारामला लोक आदर्श शेतकरी मानत होते. त्याच्या शेतातून गांजाची झाडे बाहेर निघताना पाहून सर्वजण थक्क झाले होते. सुमारे 250 किलो ओला आणि सुका मिळून गांजा जप्त केला होता. तिथे साठवणूक सुद्धा अगोदरच करून ठेवली होती. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार या मालाची किंमत साधारण 30 ते 40 लाख रुपये होती. गांजा सुकवण्याचे कप्पे, वजन काटा आणि काही औषधे पोलिसांनी हस्तगत केली होती. पोलीस खाक्या दाखवतात सकारामने गुन्ह्याची कबुली केली. कर्जबाजारीपणामुळे आणि झटपट पैसा मिळवण्याच्या नादात तो एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटच्या संपर्कात आला होता. शहरातले काही लोक त्याला बियाणे आणि खते पुरवायचे आणि माल तयार झाला की तो नेण्यासाठी रात्रीच्या वेळी गाड्या पाठवायचा. ही घटना केवळ एका गुन्ह्याची नव्हती तर समाजातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन आहे. परंतु यामध्ये मग शेतकऱ्यांची सुद्धा चूक नाही. तुम्ही म्हणाल की यामध्ये शेतकऱ्याची कशी चूक नाही ते पुढे पहा. समाजातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन घडवते. शेतीसारख्या पवित्र व्यवसायाला जेव्हा अशा कृत्यांचा डाग लागत जातो तेव्हा संपूर्ण शेतकरी समाजाची मान खालवली जाते. या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की सकारामला NDPS कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आणि त्याचे आयुष्य तुरुंगाच्या अंधार कोठडीत गेले. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडली. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये मग शेतकऱ्यांची काय चूक? जर तुम्ही आजच्या घडीला पाहिलं तर कोणत्याही शेतमालाला भाव नाही. अनेक शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली दबले गेलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांना खूप प्रचंड असं भयंकर त्यांची चिंता आहे किंवा त्यांना खूप दुःख आहे की आपल्या पदरात शेती करून काहीच पडत नाही. अशा प्रकारचे अनेक लोक आहेत. काही तर शेतकरी टोकाचं पाऊल उचलत असतात. मग अशा वेळी शेतकऱ्यांनी काय करायचं? जेव्हा जर शेतकऱ्यांनाच कवडीचा मोल मिळतसुद्धा नाही, म्हणजे आतोनात प्रयत्न करतात, खूप काबड कष्ट करतात, तरी शेतमालाला त्यांना भाव मिळत नाही आणि मग अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. तरीसुद्धा हे असं करणं चुकीचंच आहे. परंतु सरकारने सुद्धा कुठेतरी याच्यावर पावलं उचलली पाहिजेत की जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.